नमस्कार मंडळी, मी शिवम आणि तुम्ही पाहताय ग्लोब ट्रॉटर शिव या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक भागाला एक भौगोलिक कारण आहे आणि तेच कारण शोधण्यासाठी आपण आज आलो आहोत जीवधन या ठिकाणी. जर तुम्ही मागच्या बाजूला पाहिलं तर हा जीवधन आणि हा जीवधनचा वानरलिंगी सुळका यावर ट्रेकर्स आलेले आहेत आणि रॅपलिंगचा आनंद प्रत्येकजण घेतोय. आणि याच मागच्या साईडला नाणेघाट देखील आहेत. आता आपण सरळ वरती जीवधनचा ट्रेक करण्यासाठी जाणार आहोत. तर तुम्हालाही कसा वाटतो जीवधनचा ट्रेक हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. वर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची वाट नाही आहे, त्यामुळे आपल्याला या जंगलातून वर जायचे आता. अतिशय वयोवृद्ध लोक देखील हा ट्रेक करण्यासाठी येतात इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवधन किल्ला हा सुभेदार या नावाने प्रचलित केला होता, कारण की मुंबईवरनं जी सुरतला मोठी बाजारपेठ होती आणि जो व्यापार चालायचा तो या नाणेघाटामार्गे चालत होता. या घाटामधनं आपल्याला सोने, चांदी, मसाल्याचे पदार्थ आणि इतरही सर्व वस्तू ह्याच घाटामधनं ये जा होत होती. आणि याच ये जासाठी त्या घाटाला नाणेघाट असे नाव देण्यात आले होते. ज्या घाटावर उत्कृष्ट अशा प्रकारे नजर ठेवणार एकमेव किल्ला होता तो म्हणजे किल्ले जीवधन. त्याच्या वानरलंगी सुळक्यावरनं आपण किल्ले जीवधनवर उत्कृष्ट अशा प्रकारावरनं नाणेघाटावर आपण नजर ठेवू शकतो. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हा किल्ला जिंकून आणला होता. आणि या किल्ल्यावरनं संपूर्ण नाणेघाटावर नजर ठेवण्यात येत होती. म्हणजेच परकीय सत्तांचं जे आक्रमण होतं त्या आक्रमण रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यामध्ये जीवधन किल्ला नेमणूक केली होती. आणि या किल्ल्याची जबाबदारी उत्कृष्टपणे आपले छत्रपतींचे मावळे पाडत होते. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणावरनं एक आपल्याला कोकण कड्याचं दृश्य दिसतंय, पण या ठिकाणी जुन्नर वन विभागाकडनं बॅरिगेट्स लावण्यात आले, त्यामुळे आपण काय त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. तर आपण आता थेट जाणार आहोत जीवधनवरती. तर आता आपण करणार आहोत सुरुवात जीवधनचा ट्रेक करण्यासाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाट वेडीवाकडी आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण डोंगरातून ट्रेक करायचं आहे. तुम्हाला जर किल्ले जीवधनला जाण्यासाठी रस्ता माहीत नसेल, म्हणजे किल्ल्यावर चढण्यासाठी वाट माहीत नसेल, तर तुम्ही स्थानिकांचा आधार घ्या किंवा मदत घ्या. कारण वर जाण्यासाठी कोणती अशी स्पेसिफिक वाट नाही आहे, आपल्याला वाट काढत वर जायचे. त्यामुळे जर आपण स्थानिकांची मदत घेतली तर आपण लवकरात लवकर वर पोहोचू. पाटबंधारे विभागाकडनं या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेचं काम आपल्याला पाहायला भेटते. आपला देखील रस्ता चुकला आहे, आपण चुकीच्याच वाटेने सुरुवात केलेली आहे. जंगल मोठं आहे, घनदाट आहे, त्यामुळे आपल्याला देखील समजत नाही की जीवधनवर जायचंय कसं. तर आपण आता ज्या साईडने आपल्याला रस्ता दिसेल त्या साईडने जाणार आहोत. आपण पाहू शकतो तिथे बांबूची बेट
सर्वात मोठ्या प्रमाणात याचं जंगल आहे. आणि या जंगलात मग अशी सांबर दिसले आपल्याला, हरिण, इथं रानडुक्कर देखील असू शकतात. आणि रस्ता भरपूर खराब आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा ट्रेक करायचा आहे. परत देखील आपला रस्ता चुकलाय. आपण त्याच रोडने पुन्हा कंटिन्यू करणार आहोत ट्रेक. दुर्ग उत्सव, किल्ले शिवनेरीचे दुर्गप्रेमी देखील आज जीवधनचा ट्रेक करण्यासाठी आले आहेत. ते आपल्या पुढे आहेत. आपल्याला इथे येण्यासाठी थोडा उशीर झाला, त्यामुळे आता मी एकटाच ट्रेक करतोय हा. तुम्ही जर जीवधनला येत आहे तर तुमच्यासोबत 1-2 मित्र तरी घेऊन या, कारण हा रस्ता खूप भयंकर आहे. रविवारची गर्दी असते, परंतु इतर दिवशी जर तुम्ही आले तर या ठिकाणी गर्दी पाहायला भेटणार नाही. फायनली आपल्याला आत जाण्यासाठी एक रस्ता भेटलाय. आता हा रस्ता जातोय वानरलिंगी सुळक्यापाशी, असं इथून दिसतंय. पण आपण पाहू नेमका कुठे जातोय. तुम्ही देखील पहा किल्ले जीवधनचा रस्ता. एक माणूस चालू शकतो इतकीच वाट आहे. हा रस्ता नक्की यायचा आहे की जायचा आहे हेच आपल्याला माहीत नाही, पण तरी देखील आपण ट्रेक करतोय. शक्यतो जायचाच असावा, कारण की इथे एक ॲरो दिलेला आहे. रस्ता बरोबर आहे. आपल्याला जुन्नरचे दुर्गप्रेमी भेटलेत, ते वर चालले. ते हाच रस्ता योग्य आहे. फायनली आपण वर आलो आहे. इथे खाली दुर्गप्रेमी हे ट्रेकर्सला जुन्नर तालुक्याची जैवविविधता यावर मार्गदर्शन करतायत, ते माहिती सांगतात. असा आहे जीवधनचा रस्ता. कळसुबाईपेक्षा भयानक आहे. आपण भरपूर अशा उंचीवर आलो आहे आता. हा आहे जीवधन. जर तुम्हाला जुन्नर एक्सप्लोअर करायचं असेल तर जुन्नर तालुका पर्यटन घोषित झाल्यानंतर जुन्नरमध्ये माफक दरामध्ये तुम्हाला टुरिस्ट गाईड अवेलेबल आहेत. जर तुम्हाला टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माफक दरामध्ये जुन्नरमध्ये टुरिस्ट गाईड भेटेल. तो पूर्ण तुम्हाला जुन्नर एक्सप्लोअर करेल, किंवा तुमचा जो स्पेसिफिक स्पॉट आहे तो देखील एक्सप्लोअर करेल. या किल्ल्यावर जाण्यासाठी वाट कोणत्याही प्रकारची नाही. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर प्लेन खडक आहे. या खडकावरनं आपल्याला चालायचं आहे. कुठे धरण्यासाठी बॅरिगेड्स वगैरे काही नाही आहे. पाय सरकण्याची भीती आहे.
हे पहा कसा आहे रस्ता. हा आहे वानरलिंगी सुळका. तुम्ही पाहिलं तर एक लेडीज आली पहा सुळक्यावरनं. आणि या साईडला वर चढण्यासाठी जागा आहे. अशी रॅपलिंग करायची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु त्यासाठी ट्रेकर्स आणि ट्रेकचं जे साहित्य आहे ते देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये रोपवेज असतात. ते रोपवे आपल्या कमरेला बांधून त्यानुसारच आपल्याला मोठे मोठे सुळके व मोठे मोठे उंचीचे शिखर माउंटन ट्रेक करता येऊ शकतात. बाबा कुठले? गाडगरचे दररोज वर येता काय? वर रस्ता आहे का व्यवस्थित? कुठं वर जायला? आहे ना. आणि हे जे सुळक्यावर रोपवे लावले ते कुणाचे? वन विभाग का प्रायव्हेट आहे? प्राईट आहे. या ठिकाणावरनं आपल्याला पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी, परंतु जो खालचा भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. दुर्गप्रेमी जुन्नर यांच्या शेवट आपण आलो होतो शेवट, आणि त्यानंतर ते आता आपल्याला मागे पाहायला भेटतं. ते खूप लांब आहेत. या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करावं लागते. जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आणि असं घनदाट जंगल. याच जंगलातून आपल्याला वाट शोधत शोधत किल्ले जीवधनवर यावं लागते. पावसाच्या पाण्याने निसरडी अशी खळई तयार झालेली. या ठिकाणाहून डायरेक्ट पाणी येऊन खाली आपटते जाऊन जंगलामध्ये. आपण जर खाली पाहिलं तर तो ठाणे जिल्हा आहे संपूर्ण. शहापूर ठाणे ही गाव आहे आणि खूप मोठं फॉरेस्ट आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पण सर्वात मोठं फॉरेस्ट जो पार्ट आहे तो त्यांना देखील मोठा आहे फॉरेस्टचा. आणि तो पाहिला तर तो नाणेघाट, ज्याला नानाचा अंगठा असं म्हणतात, त्या अंगठ्याला पण आपण भेट देणार आहोत. हे पहा या ठिकाणी रस्ता नाही आहे व्यवस्थित, पण तरीही आपण जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी झेंडा पाहायला भेटतोय. हे पहा सुळका. ट्रेकर्स सुळक्यावर आहेत सगळे. आता आपण थोडी रेस्ट घेतली आहे. घनदाट असं जंगल, विस्तीर्ण असा पृष्ठभाग खाली पाहायला भेटतोय ठाणे जिल्ह्याचा. वानरलिंगी सुळक्यावर ट्रेकर्स आहेत तुम्ही पाहिलं तर. आणि अशी रानवाट किल्ले जीवधनकडे घेऊन जाते. कधी कधी प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या वयाच्या कमी वर्षामध्ये स्वराज्य स्थापन केले, पण एक दिवस या किल्ल्यावर आलो तर आपल्याला एवढा दम लागतोय. त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजे आणि त्यांचे सवंगडी मावळे या किल्ल्यांवर कसे ये जा करत असतील. इतकी भयानक वाट आहे. वाट ही आत्ता तयार झालेली आहे. पर्यटक वाढल्यानंतर जीवदानची कुणालाही जास्त माहिती नव्हती, परंतु ट्रेकर्सनं ते व्हिडिओ अपलोड करून वानरलिंगी सुळक्याची जीवदान देखील आता फेमस स्पॉट झाला आहे पर्यटकांचा. परंतु पर्यटक त्यांची निशाणी इथं सोडून जातात. ते पाण्याची बिस्लरीची बॉटल आणि या उंच उंच अभेद्य असा वानरलिंगी. आपण सुरुवात करूया पुन्हा. चप्पल बूट ट्रेकिंगचे बूट असले तरी या ठिकाणी घसरतातच.
अभेद्य असा हा कडा आहे उंच उंच. ज्या फुलांचा वापर बुकेमध्ये होतो ती फुलं या ठिकाणी देखील उगली आहेत. या फुलांना आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ती फुलं चक्क किल्ले जीवधनवर आहेत. वनस्पतीचा या ठिकाणी खूप छान असा सुगंध येतोय. कोणत्याही प्रकारचा रस्ता नाहीये. हे पहा, सेम कळसुबाई सारखाच हा देखील ट्रेक आहे, परंतु हा एवढा उंच नाहीये. या ठिकाणावरनं वानरलिंगीच्या पायथ्याशी आपण जाऊ शकतो. आपण जाणार आहोत, परंतु आपण पहिलं वरचा टॉप व्ह्यू पाहू. या कडेच्या शेजारूनच हा रोड देखील आहे, पाहायला भेटतोय. खूप मोठा काळा पाषाण भेटतोय आपल्याला पाहायला. या ठिकाणी गुहा आहे. ह्याच गुहेत वाघ आणि सिंह राहत असतो, पण ही त्यांची नाहीये, ही निसर्गाने तयार केलेली गुहा आहे. पर्यटक खालून देखील येतात वर. जुन्नर दुर्ग महोत्सव आले अजून तर काय आपल्याला दिसत नाही. आपण त्यांच्या मागून आलो होतो वरती, ते आपल्याला खूप पुढे होते. आणि या ठिकाणी जीवधनचा सर्वात फेमस असलेला धबधबा आहे. प्लेन असा प्लेन पाषाणी हा. इथून जुन्नर वन विभागाकडनं बॅरिगेट्स लावण्यात आले ते, परंतु आपल्या हातात आपली काठी महत्वाची. बॅरिगेट्स असू नसू माणूस इथे एकटा येण्यासाठी थकतोय, तर हे जुन्नर वन विभागाकडनं या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आले. पर्यटकांची सुविधा करण्यात आलेली आहे. आणि जर तुम्ही ट्रेकिंग करताना जर तुम्हाला काय अडथळा आला किंवा अपघात झाला तर डिस्क्रिप्शनमध्ये जुन्नर रेस्क्यू टीमचा मी नंबर ॲड करतोय. इथेच नाही तर पूर्ण जुन्नर तालुक्यात जर तुम्ही कुठेही ट्रेक करताय आणि तुम्हाला जर काही मदत हवी असल्यास ॲम्ब्युलन्स आपत्कालीन सुविधा, तर जुन्नर रेस्क्यू टीम ही तुम्हाला त्वरित पुरवेल. 2 वाट आहे, एक स्ट्रेट वाट आहे आणि या साईडनी आहे. आपण चांगलीच वाट रेफर करू, कारण का आपल्या हातात मोबाईल आहे. वर छत्रपती शिवरायांच्या नावाचा जय घोष दुमदुमतोय जीवधनवर. उद्या 19 फेब्रुवारी आहे, त्यामुळे मी आजच किल्ले जीवधनचा ट्रेक करण्यासाठी आलो. कारण की शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ला फक्त VVIPंसाठी खुला असतो. सामान्य शिवभक्ताला सकाळच्या वेळामध्ये आरती आपण जाता येत नाही किंवा काही नाही. सेम चावंड किल्ल्यासारखा याचा टॉप व्ह्यू आहे. तुम्ही या वाटेने देखील जाऊ शकता किंवा ही वाट देखील तुम्ही रेफर करू शकता. दगडाची आहे, परंतु या पायरीचं जे मेजरमेंट आहे ते खूप मोठं आहे.
2 बुरुज आहे आणि बुरुजांमधनं वाट आहे. पुढे एका रशीच्या साह्याने आपल्याला वर जावं लागेल. ज्या स्पॉटची आपल्याला खास आतुरता होती तो स्पॉट आपण आता कव्हर करतोय. मी जर सरळ पाहिलं तरी ते काहीच दिसत नाही. असे नाणेघाटासारखा ही दरी आहे. वरच्या साईडला पाहिलं तर उंचच उंच असं एक बुरुज आहे आणि त्याच बुरुजामधनं आपल्याला वाट शोधत जायचंय वरती. या ठिकाणी आता आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाही कारण की या ठिकाणी आपल्याला रशीला धरून सर करायची आहे वरती. ही रशी आहे. या रशीला धरून आपल्याला वर जायचंय. यूज करो. यहाँ पे रखने जगह है. यहाँ ऐसे रख सकते हो. हाथ लो हटाओ. हाँ. तर आपण फायनली जीवधनच्या कल्याण दरवाजावर पोहोचलो आहे. हा आहे जीवधनचा कल्याण दरवाजा. आणि येथे जर आपण हा ट्रेक करत असेल तर आपल्याला रस्सीच्या साह्याने वर यावं लागतं. या ठिकाणी जुन्नरचे देखील दुर्गा उत्सवचे कार्यकर्ते आहेत. आपण आता कल्याण दरवाजावर आलो आहे. इथून आपल्याला वरती जायचे. आता संपूर्ण वरती पठाराचा भाग आहे त्यामुळे वरती चालण्यासाठी व्यवस्थित अशी जागा आहे. परंतु जो आता आपण रोपवेचा पॉईंट पाहिला जिथे आपल्याला रस्सीने वर यावं लागते तो थोडा किचकट आहे. या ठिकाणी एक गुहा देखील आहे. आपण वर जाऊयात. हा आहे जीवधनचा टॉप व्ह्यू. आपण कल्याण दरवाजा क्रॉस करून वर जीवधनवर निघालो आहोत. हा या प्रकारचा टॉप व्ह्यू आहे. मी जर पाहिलं तर या ठिकाणी असे रस्सीला धरून दुर्गा महोत्सवचे लोक वर येताना दिसतात आपल्याला. वानरलिंगी सुळक्यावर रॅपलिंग करण्यासाठी खूप सारी गर्दी. आत्ता त्यांचे एक ट्रेकर्स भेटले होते आपल्याला. ते माग गेले आपल्या. त्यांनी सांगितलं तर जर तुम्ही थांबले रॅपलिंगसाठी तर तुम्हाला सायंकाळचे 4 वाजू शकतात आणि 4ला रॅपलिंग बंद होते. कारण की जर तुम्हाला रॅपलिंग करायची असेल
तर तुम्हाला जुन्नर फॉरेस्ट करणं परमिशन घ्यावी लागते, कारण जीवधन किल्ला हा जुन्नर फॉरेस्टच्या अंडर असतो आणि त्यामुळे इथे कुणालाही विदाऊट परमिशन रॅपलिंगसाठी अलॉटमेंट लेटर भेटत नाही. आणि जर तसं कोण आढळलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते. जर तुम्ही पाहिलं तर मागच्या साईडला खूपशी गर्दी दिसते आपल्याला रॅपलिंगसाठी. आपण जवळ जाऊन तो अनुभव घेणार आहोत. ही जर तुम्ही गर्दी पाहिली तर ही संपूर्ण गर्दी रॅपलिंगसाठी आहे. रॅपलिंग करण्यासाठी पर्यटक उत्सुक आहे. पर्यटकांना किल्ला फिरणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्यांना रॅपलिंग खूप महत्त्वाची आहे. ह्या 2 दगडला रॅपलिंग्स बांधले आहेत. तुम्ही जर मागच्या बाजूला पाहिलं तर हा ट्रेकिंग कंपन्यांनी किल्ले जीवधनवर धंदा चालू केला आहे. आपण याला धंदाच म्हणू शकतो. लोकांना साखळीला बांधून दुसऱ्या कड्यावर पाठवणे, जय, हा धंदा लवकरच बंद होईल यांचा, कारण की हा जीवघेणा खेळ आहे. आणि या ठिकाणी शिवभक्त अत्यंत घाण प्रकारे अशा शिव्या देखील देत आहे, कारण की ते सकाळी 7 वाजल्यापासून बसले. जी ट्रेकिंग कंपनी नाशिकची, त्या नाशिकच्या ट्रेकिंग कंपनीने 3,500 रुपये घेऊन आत्ता 12 वाजून गेले तरी पण त्यांना रॅपलिंगसाठी दिलेलं नाही आहे. शक्यतो हे ट्रेकर्स जीवधन एक्सप्लोर करण्यासाठी नाही आहेत, तर ते ट्रेकिंगसाठी नाही आहेत, तर ते फक्त रॅपलिंगसाठी येतात. ते ड्रोन शूट पण येतात. ड्रोन शूट घेऊन इंस्टाग्रामवर टाकणार आणि 2-3 फोटो पोस्ट करणार, हाच त्यांचा एक उद्देश आहे. आणि हे जीवधनचं ट्रेकिंग, हे रॅपलिंग हे लवकरच बंद होईल. हा ट्रेकर्स नाही तर त्यांचे एक एजंट आहे, ते कंपनी त्यांची, आणि त्यांचा तो बिझनेस आहे. त्यांना जीवधन किल्ल्याच्या कोणत्याही खानाखुणा माहीत नाही आहे, फक्त ते रॅपलिंगसाठी येतात. 1.5 मिनिटाचा त्यांचा ड्रोन शूट आणि 2-3 कॅमेऱ्याचे फोटो ते पोस्ट करण्यासाठी खरं तर हे ट्रेकर्स आलेत. यांना शिवाजी महाराज कोण होते हेच माहीत नाही. सर्वाधिक लोक हिंदी भाषेमध्ये बोलतात. हे लवकरच प्रशासनाशी चर्चा करून या ठिकाणचा हा जीवधनचा जो रॅपलिंगचा थरार आहे हा बंद होणार आहे. हा थरार नाही आहे, हे शिवाजी महाराजांच्या खानाखुणा पण नाही पाहत. हे यांचा धंदा आहे आणि हा धंदाही लोक करतात. हे यांना कुणालाही मराठी पण बोलता येत नाही आहे. तर आपण आता निघालोय जीवधनच्या टॉप पॉईंटला. रॅपलिंगसाठी लोक एक्सायटेड यासाठी की ते ड्रोन शूट आहे आणि ते इंस्टाग्रामवरती व्हायरल करतात. ते 4-5 ट्रेकिंग कंपन्या आहे नाशिकच्या, त्यांनी चालू केलेला हा व्यवसाय आहे आणि याला जुन्नर वन विभागाकडनं देखील परमिशन भेटलेली आहे. ही अत्यंत चुकीची अशी बाब आहे. आता आपण आलोय जीवधनच्या टॉप पॉईंटला. या ठिकाणी माकडे आहेत.
बघा पळालं. फायनली आपण टॉप व्ह्यूला पोहोचलोय. हे आपलं जुन्नर. आपण सुरुवातीला जो दरवाजा पाहिला तो कल्याण दरवाजा, आणि या साईडला इथे हा बुरुज आहे. इथं जुंदरी दरवाजा, जुंदरी म्हणजे जुन्नरचा दरवाजा तिथे. या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि जर तुम्ही मागं पाहिलं तर हा माणिकडो धरणाचा पाणी साठा, हा भगवा दिमागात फडकत राहिलाय. हे घाटघर गाव, आणि याच घाटघर गावामध्ये हा जीवधन हा किल्ला आहे. या किल्ल्याची इतिहासात नोंद यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांवर आक्रमण करून सुरतेवरून जे सोनं लुटून आणलं होतं ते याच किल्ल्यामध्ये पुरलं होतं. तुम्ही जर असं ठिकाणी पाहिलं तर हा नाणेघाटी, मुंबईपासून जो सुरतचा प्रवास व्हायचा व्यापारी मालाचा किंवा मसाल्याचे पदार्थ, सोने चांदी, ते याच रूटनी ये जा होत होती. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांवर आक्रमण करून त्यांच्याकडून जे काही गोष्टी लुटल्या होत्या त्या याच जीवधन किल्ल्यामध्ये पुरल्या होत्या. या ठिकाणी खाली जागा आहे आणि त्यामुळेच या किल्ल्याला जीवधन असे नाव पडले. अशा प्रकारे आहे हा किल्ले जीवधनचा ट्रेक. उंच असा हा किल्ले जीवधन जुन्नर तालुक्याच्या बॉर्डरवर, म्हणजेच पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर हा किल्ला स्थिर आहे. आणि हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना परकीय सत्तांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जीवधनची महत्त्वपूर्ण कामगिरी होती. आणि याच किल्ल्यावरनं आपले मराठी सरदार अफजल खानाच्या, शाहिस्ते खानाच्या आणि इतरही परकीय आक्रमणांच्या फौजांवर याच जीवधनवरनं लक्ष केंद्रित करून त्यांनी आपल्या जो मुलूक आहे, जो भाग आहे, त्याचं संरक्षण केलं. त्यामुळंच किल्ले जीवधनची इतिहासामध्ये देखील नोंद आहे. तुम्हाला किल्ले जीवधनचा ट्रेक कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा.